काय खायचं, काय खाऊ नये जिभीनं, काय बोलायचं, काय बोलू नये, या डोळ्यानं काय पाहायचा, कोणत्या गोष्टीनं कोणत्या ऐकू नये, आणि कानानं कोणत्या गोष्टी ऐकायच्या, कोणत्या ऐकू नये, हे स्वतः माझा अनुभव आहे. हे कशानं एवढं ज्ञान झालं? फक्त ध्यानातूनच झालं आहे की माझे आपले जे काय चुकी आपल्या आज चुकी झाली तर उद्या आपल्या ऑटोमॅटिक लक्षात आली की ईश्वरा माझी चूक झाली. हा मनुष्य एक 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 तर सुद्धा म्हणजे मायबापापासून खानदान सुधी पाहिजे तर आपली खानदान सुधी होते. आता हे ध्यान आहे. गर्भीणबाई तुम्हाला सांगतो मी, गर्भीणबाई त्यांना सतत 3 टाईम बसू द्या. आपल्या खानदानीमध्ये त्या मुलामध्ये बदल झाल्याविषयी राहणार नाही. आणि हे एका जन्माचं नाही, हे आज ध्यान आलं आपणाला, तुम्हाला लागलं थोडं थोडं. याला टिकवायचे म्हणजे मरोपर्यंत टिकवायचं आपणाला. अंतकाळी याचा नाम आले मुखा कदा नाही धोका चुका म्हणे. हे मध्ये सोडून देसाल, सोडून देऊ नका. हे भेटणार नाही. ही भाग्याची गोष्ट आपणाला कोणालाही जर शक्ती लागत असेल. आता याला गुरु पाहिजे, मंत्र पाहिजे, माळ जपा लागते, आंघोळ जपा लागते. पण याच्यावर तुकाराम बाबा काय म्हणला, न लागे सायस जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. आज किती भाग्यवान, किती भाग्यवान आज आपणाला स्वतः येतो नाही. मी म्हणालो भेटलेला आहे भगवंत आपणाला. येतो, दूर राहिली गोष्ट हे मला कळून आलं. येतो नाही, आलेला आहे. तर असं याला आपणाला समाजामध्ये मायबाप खानदानीसाठी मायबाप सुधी पाहिजे. राज्य चालवायसाठी देश संभाळा, धर्मही पाळा तुकडोजी. म्हणजे याला संताला राजाश्रय पाहिजे आणि राजाला संताश्रय पाहिजे. ज्या समाजामध्ये ज्या सरपंचाला किंवा राजाला संताला राजा भेटला नाही आणि राजाला संत नाही तर तो नक्की गावाचा खराबा, देशाचा खराबा झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. सगळं तुमच्या हातात आहे, देवाच्या हातात काही नाही. ज्याच्यासाठी हाती आहे कर्तव्याचे माप, जसे करावे कर्म तसेच फळ दे सोरो. म्हणजे आपलाच आत्मा तुम्ही जे करसाल ते स्वतः आपणाला भोगवतो आणि दुसराही भोगतो. भगवंत आपण याच्यामध्ये गेलो. देव, धर्म, पंथ याच्यामध्ये आपण गोंधळात पडलो. देव म्हणजे अनेक नाव आहे, तुम्हाला सांगतो मी. निराकार, निर्गुण, अविनाशी, अखंड, अमर, जगन्नाथ, ईश्वरनाथ, अमरनाथ, इतके नावं जीवाला होतं. हे कोणालाही समजणं नाही. लक्षात ठेवायचे एवढे नावं होतं ना पुरे जीवाला होतं. अमर म्हणजे मरण नाही. अमरनाथ याला जगन्नाथ, परळीला ईश्वरनाथ, याला काशीला अशा मूर्ती मांडल्या. तिकडे आपणाला भटकून दिलं. हे म्हणजे ईश्वरनाथ म्हणजे ईश्वराचा नाथ म्हणजे आत्मा, जगाचा नाथ म्हणजे आत्मा, नारद म्हणजे आत्मा, नारायण म्हणजे आत्मा, राम म्हणजे आत्मा, कृष्ण म्हणजे आत्मा. 4 वेदांना इथं आपल्या भारताला गोंधळामध्ये गेलो आपण. आणि ज्या नावं ठेवले त्याचे महाराज झालो आपण. आणि शिष्याची प्रथा वाढली. जगद्गुरु, विश्वव्यापी, ईश्वर चालक, हे एवढे जे नाव आले. जगाचा गुरु म्हणजे आत्मा. अमर आहे. अमर कसा आहे म्हणजे मरण नाही जीवाला. हे स्वतःने विचार केला. मरण नाही आला म्हणजे तुम्हाला आता तात्पर्याचं सांगतो की पण आजापासून आजार झाला, आजापासून पिताजी झाला, पिताजीपासून आपण झालो आणि आपल्यापासून हे पुढे चाललं. अमर हे जुने कपडे उतरत आलो आपण आजचं नाही. ज्या दिवशी सृष्टी निर्माण झाली, जेवढं चराचर निर्माण झालं त्या दिवशी हा प्राणी तयार झालेला आहे. तेव्हापासून आपण आलो. पण याच्या ओळखी नाही. काही लोकांना अभंग रूपानं संतानं, शंकरानं, कृष्णानं अशा काही उघड्या केल्या. पण काही ना समजीमुळं झालं हे. पण देवाईचं वादच नाही तुमच्या पलकड्या माणसाच्या चराचराच्या पलकड जो वास करायला म्हणजे
भगवंत भगवंत देव म्हणलो आपण, इच्छाही सोडून गेलो आपण. स्वतः तुमचाच अवतार आहे, हे शंकराचा अवतार आहे, ही पार्वती आहे, हे विष्णूचा अवतार आहे, ही लक्ष्मी आहे बसलेली, आणि हा ब्रह्मा आहे, आणि तुम्ही सावित्री आहे. 4 वेळ 6 शास्त्र घेऊन यायचं पलकर काहीच नाही. हे इतकं ज्ञान झालं मला समजा की लिहिणं नाही, अशी सही करायच नाही मला. त्या ध्यानातून ध्यानाबद्दल सांगायला की ध्यानामध्ये किती पौर आहे. आत्मज्ञान होते, आत्मज्ञान झालं की तत्वज्ञान होते, पंचतत्वाचं ज्ञान झालं, पुन्हा विश्वाचं ज्ञान होते आणि विज्ञान. हे जेवढी कला आहे आपल्या भारताच्या ऋषीमुनींना, जेवढी पहिले जे त्यानं काही लिहून ठेवले त्या आज या माणसानं अंमलात आणले. मारुती आकाशात होता, वायुशेनी प्रसन्न होती त्याला. त्यावेळेला मग त्याच्यावर आपण मारुतीचे मंदिरं बांधले, त्याची पूजा केली. आता तेच मारुतीचंच वायू तत्व आजच्या माणसानं हवाई जहाज तयार केलं आणि आकाशाने घेऊन चाललं. ते असे ज्ञानामध्ये कोणी उघड केलं नाही, काही लपून गेलं, काही लोकांनी स्वार्थासाठी दाबून बी टाकलं. हे मारुतीची गोष्ट आहे. आता मारुती काळ्या तोंडाचा नाही, गोऱ्या तोंडाचा आहे, शेपूट नाही. आज हवे जहाज तयार केलं, 1000 माणसे घेऊन चाला वरून. हे ज्ञान जे ज्ञानाश पूजापाठ कर्म तुम्ही कराल, मन समाधानी रंजन आहे. मी केलो, तीर्थ केले, वर्थ केले, काला फिरलो मी, सत्य काय जगामध्ये पाहण्यासाठी फिरलो. पुरं भारताला हे केलं, स्वर्गाला गेलो, स्वर्ग पाहिलं, तिथं पुरीवरी राहते. याचं काय पित्र घातले, काय जीव घातलं, गाय दिलं, तिथं जाते बापापाशी. नाही तर याचं दान धर्म काय समजा तुम्ही बेकार करसा, तुमच्या बापाला बेकार खायला जाते असं म्हणत होते पुराणामध्ये. जाऊन पाहिलं काहीच नाही, एमही नाही ना आपला बापही नाही ना कोणीच नाही. त्यावेळेला मला कळालं स्वर्गामध्ये काय. काही काळाखाली हे बाहेरचे लोक आपलं भारत असं आहे. या ठिकाणी ऋषीमुनी साधू संत आपल्या भारतावर भूतलावर होते. ते खालचे लोक, अमेरिकेचे दूरचे लोक काय होतं, असा राष्ट्र आहे आणि हे आपलं भारत आहे. तर इथं ऋषीमुनी होते, ते लोक काही म्हणत होते काही काळाखाली या स्वर्गाला देवलोक हात, म्हणजे या भारताला देवलोकाची पदवी दिली होती. आणि तिथून ते लोक इथं आले, काही दिवस राहिले. सर्वाला माहिती आहे, आता लक्ष करा तरुण मुलं, पुस्तकं वाचवा. ते इथं आल्यावर आपल्या धर्माचा नष्ट झाला, एकूण एकाचं काही राहिलं नाही. आणि इथं ते लोक आले पुन्हा स्वर्ग दाखवले. इथून वर गेलं आपण. पण याचा अर्थ काय, अनेक आध्यात्मिक ज्ञानातून माणसाचं हे पृथ्वी आहे, हे पोकळी आहे आणि हे आकाश आहे. या स्वर्गामध्ये आलोर होतो स्वर्गवासी, आलो याच कारणाशी. तुकाराम भजन कीर्तनात म्हणत होते, आलोर होतो स्वर्गवासी, आलो याच कारणाशी. हे सत्य आहे. मी शोध केला याच्यावर, वरी तर काहीच नाही. मग कोण्या स्वर्गाचं. तुकाराम बाबाच्या प्रमाणामध्ये असं मला एक आढळलं की हे पृथ्वी, हे पोकळी, हे आकाश, या स्वर्गाला, या स्वर्गामध्ये आपण पित्याच्या डोक्यामध्ये होतो, या स्वर्गामध्ये होतो. आणि या स्वर्गातून उठवलं पृथ्वीमध्ये ही माता या गर्भामध्ये जाऊन सनी 9 महिन्याच्या नंतर वापिस. कोण आहे ह्या स्वर्गातून, ह्याला स्वर्ग म्हणतं. आणि आता ब्रह्मविष्णू म्हणतात तुम्ही, हे तिन्ही तुमच्या देहामध्ये रज तम सत्व, तिन्ही गुण आपल्यामध्ये येतात. आणि त्या काय या 3 शब्दाला काय केलं हे झाकून राहिलं. आणि एक महाराज कोणी म्हणा की राजा म्हणाय का विष्णूची मूर्ती केली आणि तिथं जाऊन तपाला बसला आणि ते विष्णू प्रसन्न झालं लांब गेलं. एक काय कृष्ण एक शंकराची मूर्ती केली म्हणाय का महाराला जाऊन तप काय करत बसला, तिथं शंकर प्रसन्न झाला. बरं माझं तर काहीच नाही. यावर शोध लावला आम्ही संतांच्या मालिकेनं, आध्यात्मिक ज्ञानानं. एक रज तम सत्व, 3 गुण ब्रह्मविष्णू म्हणजे आपल्या देहामध्ये. ब्रह्मदेव उत्पत्ती करणारा म्हणजे सत्य, आता सांगलं त्या नाही बी अनेक डबल सांगतो मी. आणि रक्षण करते म्हणजे विष्णू आहे. आणि तमगुण म्हणजे राग म्हणजे हे मारते बी आणि चालते, याचं नाव आहे शंकर. तिन्ही बी देव आपल्यामध्ये येतात. सरस्वती या जिबेला वाघदेवी म्हणलेली आहे. वाघदेवी जिबेला एक वाघदेवी म्हणजे ईश्वरीचं नाव दिलं आहे वाघदेवी. वाघदेवी
आणि अंबिका आणि सरस्वती ऋषीमुनीचे शब्द आहेत. हे सरस्वती पूजा केली, बासरला सरस्वती आहे. आणि वाघदेवी म्हणजे वाघाई केली आणि आम्ही तिकडं बकरे काबत बसलो. लक्षात ठेवा, भारताचा धोका. वाघदेवीच्या ती वाघाई केली आणि गावाच्या बाहेर मग त्या खाडीला काही करत बसले. हे तिकडं गेलं. सरस्वती बासरला आहे, तिथं मांडले. आणि अंबिका आमची ह्याचा मुळाची भवानी, आमच्या घरातलं देव. आता मला कळालं. आणि ती अंबिका या देवीला 3 नावं दिली होतं. आणि सरस्वती प्रसन्न झालंय, सगळं काम होते म्हणा. तिथं दर्शन घ्या, इथं दर्शन घ्या, तिथं घ्या. आता तुम्हाला सांगतो मी, बाय सरस्वती तुमच्या पुढे आहे, तुम्ही वर्णन करायला लागले. आता फुलाजी बाबाचं माझं नाही, जे परंपरा चालत आहे तुम्ही त्याचं वर्णन करायला हे नाही, विविध आहे माझं, हे लक्षात ठेवा. फुलाजी बाबा म्हणत बसू नका, तुम्ही शक्तीवर पहा. तुम्ही हे फुलाजी बाबाचं नाही. आज आपण तिकडे गेले, तुमच्या पुढे आता हे प्रश्न तिन्ही देव्या प्रसन्न झाल्या आणि तोंडातून शब्द निघाले, भरून घ्यायला लागले आणि कॅशीचं पुस्तकं काढायला लागले. आता सांगा, हे निदान आहे, सर्वासाठी आहे. कुठं चूकभूल झाली हे माझ्या लक्षात आली. सरस्वतीला जा, वाघाईला जा, तिकडं जा म्हणल्याने ही अशीच राहून गेली. असे धोके झाले भारताला. काही काळाला काही माहीत आहे सगळ्याला, काही झाले लढाया झाल्या, काय मंदिरं फुललेली हातं पडलेली हातं, काही वादविवाद झाले राजाचे. त्यावेळेला आपल्या धर्माचे हे झाले. पण आता तिकडे जाऊ नका. ह्या माणसाच्या पलकड आणि 4 खाणी तयार झाल्या. पुढे समगरांचा पहा, एक जहारापासून जात तयार झालेली आहे. पण आणि जहारापासून एक, जेवढा जहार आहे जेवढं एक जात आहे. आणि अंडाचे जे प्राणी देते ती एक जात आहे. आणि बीज आहे, बीजेपासून जे आहे ते एक जात आहे. 4च जाती. याच्या 14 लक्षांशी करून खूपच दिला. आता केला पसारा. 4च खाणी आहेत ऋषीमुनीच्या, 4च खाणी हात आहे. आणि निर्बीज निराकार म्हणजे आपला आत्मस्वरूप. 4 खाणीमधून 3 खाणी आहे. आता काही अंड आहे, हे पशु पक्षी आहे, बी आहे, ज्वारी आहे, असे जे हे सोडून द्यायचे, त्याला ज्ञान नाही. पण या माणसाला निराकारची ओळख करून घेता येते, या महापंचभूताची ओळख करून घेता येते आणि स्वतः देव बनता येते. तुकाराम बाबा मला देव पावे असे गेलो, मला मीच देव झालो. तुम्ही मला आता देव केलं का नाही? आता कोण आला हे? त्या मायबापाच्या पोटी जन्माला पहिले माता पिता गुरु बंधू तोच करपाय म्हणू पांडुरंग हे गेले विसरून. आणि कुलदैवत मला आजवर लक्षात नाही. लग्नामध्ये पुस्तकात पहा तुमचं कुलदैवत काय. आता हे आम्हाला कुलदैवत नाही. म्हणजे मायबापानं देव करून ठेवले भवानी, मुलाचे भवानी, त्या पागद्याचा कान्होबा म्हणजे देव, ते सांगायचे. पण आता लक्षात आलं कुलदैवत म्हणजे आपण स्वतः माता पिता गुरु बंधू याला कुलदैवत म्हणतात. तर आम्ही काय केलं, आता हलकडचे खाया पियाचे बकरे केले. हे आमच्या घरात आमच्या कुळाचा कुलदैवत म्हणजे हे हलकडे देव आपण याचेच नाव घेतले. तुका म्हणे कैसे अंधळे हे जण गेले विसरू नका, म्हणजे मायबापाला आपण विसरलो आणि हलकडे देव झाले. यालाच कुलदैवत करून बसलो झालं. म्हणजे जन्माचे जे मुलं पाहावे शोधणं दुःखाचे कारण जन्म घेणं. या ठिकाणी असा गडबडी आपल्या भारताच्या घाल्या जे आले अंगात ते लोक सांगा. हा माझा विचार आहे. सगळं काही तुमच्यामध्ये आहे. ह्या पृथ्वीत आहे, आपल्या नाभीमध्ये आहे, या पोकळीच्या आकाशामध्ये आहे. आणि यामध्ये रवी शेषे तारे आहे त्या गावाचे. ते पावा ग बाई ते पावा, तरच जन्मायवा सखूबाईचा पुरावा आहे. या गावामध्ये रवी शेषे हा शरीर जे आहे. आता हे आहे, हे विज्ञान आहे. हे विज्ञान पहा. पूर्ण जे मी बोलायला लागलो हे गुरु आहे तुमचा गुरु. आता या मठावर तुम्ही चांगलं वाचून सांगा. हे पूर्ण आहे विज्ञान. हे कोण्या देवानं लिहिलं? माणसानंच लिहिलं. हे पुस्तक तुकडं जे एक गीता घेऊन गेला अडकोजी महाराजापाशी. काय आलं म्हणलं ते? मला गीता आहे. कोणा म्हणले? भर म्हणून लिहिलं. बस म्हणला
अरे म्हणला त्या पुस्तकानं मस्तकानं पुस्तक लिहिलं का पुस्तकानं मस्तक लिहिलं याला समजत नाही. मग लक्षात करता अरे नाही म्हणे तुकड्या, हे मस्तकानं लिहिलं म्हणे, पुस्तकानं मस्तक तयार केलं नाही, या मस्तकानं पुस्तक तयार केलं म्हणजे ज्ञान. हे जे आहे ज्ञानाची गंगा. नुसती पूजापाठ करत बसलो आपण म्हणजे एक एक पायरी आपणाला ज्ञानानं होते. हे माझा अनुभव आहे. सगळी माझी मला ओळख झाली. गर्व, अभिमान, कपट, कल्पना, वासना, मोह, लोभ. आणि या डोक्यामध्ये 9 ग्रह आहे पापाचे. कोणाही ग्रंथामध्ये गीतामध्ये याच्याबद्दल लिहिलं नाही. अज्ञानचक्र म्हणले, कोणी 5 कर्म दिले म्हणले. हे 2 डोळे, 2 कान आणि तोंड, हे 5 कर्मेंद्रिय म्हणले. पण हे तर सगळं काम करायला लागले. आणि खाली काय लिहिलं याचं वर्णन नाही कोण्या ग्रंथामध्ये. याचं वर्णन नाही हायचं म्हणले. मग अनेक याचे 4 याचे गुण आहेत. रूप म्हणजे मुखाच्या न्याय ते पहिलं पाहून घेतलं. पुन्हा रूप, रस, गंध आणि स्पर्श असे 9 तत्व याच्यामध्ये होतं. या ठिकाणी माणसाला खूप माणूस गोंधळून गेला. याच्यावर कुणाचंही लक्ष नाही. मन बेकार आहे, संसार बेकार आहे, आता काहीतरी पैसा बेकार आहे, आता काहीतरी म्हणजे वासना बेकार आहे. अरे पण डोळेच पाहणार नाही तर वासना तुमचं मन खराब होईल कसं? हे स्वतः विचार केला तुम्ही. आता विचार करा. हे पाहणारच नाही, डोळे लावून घ्याल तर बरोबर काय दिसेल तुम्हाला. हे कान बऱ्या गोष्टी ऐकायला, हे कानात मोठंच घालतात तुम्ही. कानच बंद केले तर मन काय करणार आहे, वासना काय करणार आहे, बुद्धी काम करणं काय करणार आहे. हे सगळ्या मधामध्ये आपले घपले करून टाकले. आणि मेन गुंडे पापामध्ये भारत बुडवायसाठी हे कायम राहिले. असे 9 तत्व सगळे पापाचे त्या डोक्यामध्ये. आणि खाली 5 तत्व, हे ईश्वराला 5 तत्व करायले. पण याच्यामध्ये 18 तत्व. हे 18 हे गट ही सृष्टी 18 तत्व या शरीरामध्ये. हा माणूस लहान नाही. याला तुकारामाचा फरमान आहे. तुका केवढा अनुरेणू थोडा, रोकड माणसा तर आकाशा एवढा. तुका कधीचा सर्वाच्या आधीचा. मग तुकाराम जे म्हणला आपण आत्य हो का, त्या 4 खाणीपासून आलो. मग हे आंधळे का झालो? फक्त आता जे यानं पोटेबुवानं जे भाषण केलं आत्मज्ञानाला विसरलो आपण. त्या बाईने सुरला सांगलं गीतेमध्ये की अर्जुना, आत्मज्ञानाशी व्यर्थ पार्था, म्हणजे त्याचं वर्थ तुम्ही काही करता व्यर्थ आहे. तिथे मला आत्मज्ञान झालं. आत्मज्ञानानं सगळं काही होते. आपली स्वतःच्या चुकी जरी झाल्या काही. आणि स्वप्न पडतात तुम्हाला सांगतो. मी स्वप्नावर विचार केला. मी इथं झोपून राहतो. स्वप्न पडतात. दोस्ताच्या घरी जातो. कधी सुख दुःख झालेले, पाण्यात पडलं, सरप डसला, वाघ मागं लागला, बायको मेल्यासारखे, ढोरं मेल्यासारखे, एखादं वाहून गेल्याने पाण्यातून सपने काय पडतात. तर आता मला कळालं. हे 12 वर्षावर याच्यावर नुसत्या स्वप्नावर व्याधी विचार केला तर आता मला कळालं की आत्ता नाही. हे मला आता समजलं की आपण तेव्हाच्या आधी अनादीपासून आपण आलो. शंकरापासून पार्वती होती तेव्हापासून आलो. तर मग या आत्मावर काही माग युगानुयुगाचा आत्मा चालत आला. आपण सरम नसून हे मेलाच असेल, आत्मानं पाहिलाच असेल. नदीत वाहून गेलेला हे शरीर सुटलेलं हे आत्माला माहितीच आहे. घर जळाला असेल याला माहितीच आहे. कुठं भांडणामध्ये हात मोडला असेल याला माहितीच आहे. आता मला कळालं स्वप्न खोटे नाही. माघाला परहारे पुढे नाही शेण, झाली या दर्शन एक वेळा. आमच्या मागचे जे सुखादुखाचे आपणाला माहिती आहे, फक्त या माणसालाच होती. हा माझा विचार आहे स्वप्नाचा. काय माहिती नाही याला, म्हणून याला जगद्गुरू म्हणलेलं आहे. आत्माना जगद्गुरू, ईश्वरव्यापी, ईश्वर चालक, ईश्वर निर्मिती, ईश्वर सहार, ईश्वर संभार.
देव देव असे अनेक नावं झाले, पण असे देव नाही जेवढं काही आहे त्या माणसाला पुरं ज्ञान होते आणि हे माणूस लहान नाही. एवढंच म्हणता येणं मला की हे देव माणूसच देव आहे, पण आत्मा देव आहे हे सत्य. शरीर हे नाही, शरीर नाही. कपडे उतरत आले असे. तुकाराम बाबा मला ऐसे गेले कोटान कोटी काय लढू एकासाठी. हे स्वतः मला कळालं की आता या मागच्या जन्मापासून मला पत्ता लागला की असे हे बी माझा जीव कोट्यावधी शरीर आपले सोडीत आला. आजापासून आजा झाला, आजापासून पिताजी झाला, पिताजीपासून आपणा जाऊन आपल्यापासून लेकराच्या रूपानं चालला. भगवंत सका पुढे चालला आपल्या. कुठून आला? आधी अनादी आपणा भाऊ, पण फक्त एकच झालं, आपल्या आत्माला विसरलो आणि आपण वागणं बेकार झालं. ज्ञानेश्वर म्हणला शुद्ध विजेच्या पोटे फळे रसाळ गोरे गोमटे. कसं पाहणार, जसे संस्कार आपल्या रक्त असतात तसे आपली खंडान तयार होते. आणि आता यानं जिथं म्हणलं कोणी किंवा या महाराजानं हे कार्बन झालं की कार्बनाने बिमाऱ्या होतात म्हणले. हे लक्षात ठेवा तुम्ही. कार्बन हे रेचक कुंभक, हरिपाठामध्ये रेचक कुंभक, या हरिपाठामध्ये तुम्ही वाचले असेल रेचक कुंभक करा. हे हरिपाठ घ्याले रेचक कुंभक करा. कुंभकमध्ये नाभीशी उभा करा आणि रेचकमध्ये बाहेर फेका. हे कार्बन आहे शरीरातलं, घाण आहे, राग आहे, गर्व आहे, पुन्हा जात झालेला. या रागामुळं कपटामुळं आपले बिमाऱ्या तयार व्हायला हे सत्य. आणि दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याची टिंगल करणं, दुसऱ्याचा माल लुटून खाणं, दुसऱ्याला दुखवणं, लढवणं हे पाप आहे. आता ते बकरे कोंबड्याचं ते वेगळंच आहे, ते देवालाच माहिती. पण या डोळ्यानं, मनानं, बुद्धीनं पाप होते. कानानं बऱ्या गोष्टी ऐकून पाप होते. जिबीनं सत्यानाश केला स्वाहा. भजन बनते, माळाय जपते आणि शिवा बी देते. याला तर काही घोरच नाही. ते स्वाहा काही येऊ द्या. या माणसानं छकडा ठेवला नाही, कोणतं जनावर ठेवलं नाही, पुरं स्वाहा 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 खतमच केलं. सगळं झालं, ते काहीच नाही. ते याच्यावर कोणी केला का विचारा जर. आता हे लक्षात ठेवा तुम्ही, सगळं काही हेच पापाला कारणीभूत आहे. पण पाप आणि हे पाप पुण्याच्या गोष्टी आहे. पापाच्या आणि पुण्याच्या एका जातीला लागू नाही. यात हिंदू मुसलमान ख्रिस्तानाचा सवाल नाही. पाप आणि पुणे दोनच गोष्टी सगळ्या समाजाला लागू आहे. या धर्म नाही, पंथ नाही, दोनच गोष्टी पापा पुण्याच्या. आणि हे या माणसाला कळते. माणूस ईश्वराचा अवतार याला समजते. सुख करते, दुःख करते, हितघात करते आणि पाप पुणे समजते. म्हणून आता पहा, त्या रोगाबद्दल हे की आपलं वागणं गेलं, बोलणं झालं, खाणं पिणं सर्व माणसात झालं. आणि इतके जरी जनावर राहतं, पशु पक्षी, दवाखान्यात एकही जनावर नाही, जंगलातलंही नाही, गावातलंही नाही, बैल बी नाही, माणसं मावणं हे कार्बन. एवढाले पोटं खायला लागले, त्याला व्यायाम नाही. आताच्या काही मावल्याचा व्यायाम नाही. आता जराशी गरमी राहिली की इकडे पहिल्या व्यायाम राहत होता, कुठं दवाखान्याचं काम पडत नव्हतं पहिलं. आता हे जास्त सुखामध्ये जेवढं सुख घ्याले तेवढं दुःख आले, हे लक्षात ठेवा. जेवढं सुख म्हणाले तुम्ही या माणसाला, सुख नव्हे, जेवढं काय सुख आहे संसारापासून मी स्वतः विचार केला करा लागते, पण काही नाही. हे सत्य. सर दुःखाचा आपण भरी पडलो. मावल्याला काही किती वेळा जन्मावा, किती भोगावा फजिती. माईच्या मायबाबाचा याच्यावर काही यायला नाही, आधार नाही. तिकडे किती संपत्ती राहू द्या, इथं भेटला बरा तर ठीक, नाही तर रोज बटके. हे रोज बटके. किती या संसारामध्ये दुःख आहे, हे करा लागते, पण सुख नाही. या संसारातून तुम्हाला तरुण जाण्यासाठी आणि सुख घेण्यासाठी सुख म्हणजे हे नाही, पैशाचं नाही, माळीचं नाही, संसारामध्ये सुख नाही, स्त्री पुरुषाचंही सुख नाही, फक्त आत्मसुख. आपण पाहे आपणाशी. देवाकडे पहा म्हणला नाही तुकाराम बाबा, आपण पाहे आपणाशी. आपला तो देव एक करून घेवा, त्याने विना सुखा नव्हे. नवऱ्याकडून सुख नाही, पैशाकडून सुख नाही, तर स्वतः तुमचं तुम्हालाच हे आहे.
आपली आपण करा सोडवण. हे तुम्हीच पाप करून घेता, तुम्हालाच फेडता येते. कर्ज आणतो आपण, सावकारापासून कर्ज आणतो, शेजाऱ्याला मागते का ते? बायकोला मागत नाही, मुलाला मागत नाही, ते वावर एक पैसा दे म्हणते. तसं या शाहूकारी सासूचा पाप पुन्हा तुम्हाला भोगा लागते. सत्य सांगतो मी. इतका माणूस हे झाला फक्त ज्ञानामुळं, फक्त या ध्यानामुळं आपला भारत बिघडून गेला, भटकून गेला. आणि आंधळे डोळे मुख्य बहिरे लेकरं किती हातात, शेळ्या मेंढ्या हातात, कोंबड्या हातात, बांगे चिरपट पाहणारे काळे फावडे, बांगे मुख्य बहिरे. हा माणूस किती झाला आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि एक साधारण याच्यातून तरले तरते हा भरोसा, हे मला विश्वास आला. आता तुमच्या पुढे तुम्ही जे मानायले तुम्हाला बी कळालं, आता लक्षात आलं की खरंच याच्या पलकड सुख नाही. हे क्षणिक आहे, हे बगीचा, हे करावं लागते. हे असं करायला नाही जर बेकार काहीच नाही, करावंच लागते. हे करावंच लागते तुम्हाला. पण याच्यातून निघून जाण्यासाठी. आणि एक सांगतो तुम्हाला आखरीचा, आता कोणी साधू असतील, जिथून आलो तिथं जायचं. कुठं जायचं? संसार बंधन तोडा वेगी. कसा तोडायचा, काहनं तोडला याचा पत्ता नाही. त्यानं म्हणलं, मी म्हणलो, तो बोले सो मै बोलो सही न बोला. दुसरा आला, काय आहे म्हणलं, कोणा सांगलं? यानं सांगलं. ते गेला तिथं, दुसरा तिथं गेला, पलकडा मरूनच गेला. इधर ना उधर बीच में आंधर. आमच्या धर्माची गती अशी झाली. फुलाजी बाबा म्हणला, फुलाजी बाबा मी सांगलं, यानं सांगलं मला, मी इथं गेलो, पलकडता मरूनच गेला. आमच्या देवाची, धर्माची, वागण्याच्या गोष्टी अशा झाल्या, नक्की काहीच नाही. हे लक्षात ठेवा. हे मना गुरुपरिस्थिती, आत्मपरिस्थिती आणि शास्त्रपरिस्थिती. नुसत्या गुरुनं भागत नाही, नुसत्या शास्त्रानं भागत नाही. तिन्हीचा एका झाल्याशिवाय स्वतः 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराण पूर्ण पाहिलं. पुराण बायबल प्रत्येक धर्माचं संघटना केली. आणि आता विचारे, आता हे पहा, तुम्हाला आखरी बोलतो मी हे, की आपणाला मरते वेळेला मिठाचा खडा, जळीचे लवणा, जळीच वेळी मरायचं सांगतो. म्हणजे मोक्षाला कसं जायचं, बंधन तोडायचं कसं? आता सांगलं काय समजते की म्हणजे मरते वेळेला जळीचे लवणा, जळीच वेळे म्हणजे मिठा समुद्रापासून खडा झाला आणि ते पाण्यात टाकला, विरघळून गेला. तसा हे आपला एक खडा पाण्यापासून तयार झालेला आहे. आणि मग निराकार निर्गुण स्वरूप जे आहे आपलं आत्मा, मरते वेळेला जर त्रास झाला असेल, संसारात दुःख करता करता ती माऊली कोणी पुरुष मरून गेला असेल, त्याच्यासाठी हे उपाय आहे की आजपासून याचा पत्ता महात्मा पाहिजे की हे ईश्वरा, काय माझी फजिता, काय जन्म घेऊन माझा फायदा आहे, असं कडक वैराग्य माणसाला आलं. आणि आपल्या मरते वेळेला जे काय नवरा आहे गणगोत जगाचं कुणाचे हेतू करायचे नाही त्याचे. आणि आपलं आत्मस्वरूप आहे, जसं हे शरीर सोडते वेळेला की आपल्या आत्मस्वरूपामध्ये निराकार ज्योत आहे आपल्यामध्ये, त्या ज्योतीमध्ये लक्ष करायचं. आणि ती ज्योत त्यातून जिथून आलो, डोक्यातून पित्याच्या आलो, आणि डोक्यातून जिथून आलो तिथूनच जायचं. म्हणजे इथूनच आलो आणि इथूनच जायचं, म्हणजे जन्म मरण सुटले. आखरी विचार केलेला आहे, लक्षात ठेवा तुम्ही. हे साधे होते माणसाला. किती वेळा जन्मावा, किती भोगावा फजिते. कुणाला त्रास असेल, तुम्हाला संसारात सुख नसेल, तर शेवटला तुम्ही ही शक्ती लागली, तुम्ही पुन्हा अमर राहू शकता. तुम्ही ज्या ज्या वेळा धर्म लागला मी लागत, त्याच्या वेळा मी अवतार घेईन आणि दुष्टाचं सुहार करीन, भक्ताचं रक्षण करीन. ते मुद्दा भेटला. आणि माझी बी आशा तेच आहे, खूप भोगलो मी, आता नको. आजवर होतो तुमच्या गावी, कृपा लोभ असू द्यावी, आता कैसे येणे जाणे सहज मुखले बोलणे. तुका गेला वैकुंठाला तसं हे स्वतःचा विचार आहे. काही सुख नाही, सगळं व्यर्थ आहे. काय माझं घेऊन कोण आहे तुम्हाला शेवटला? कोण घर आलं काय संग? लुटून मारून चोरून घर बांधायला लागलो, आलं काय संग रे?
त्याचे ते सगळे खुशीनं खातात. आपण यमाच्या तोंडात जाऊ. लेकरा बाळासाठी केलं वाला कोळ्याची काय हाल झाली. आजची हाल आहे आता या माणसामध्ये जगामध्ये तीच हाल आहे. वाला कोळ्याची कथा. वाल्मिक झाला, वाला कोळी मारायचं खायचं, मारायचं खायचं. आम्ही सांगत आलो, कथा आलो, आम्ही ते धंदा करत बसलो झालं. फक्त त्याचं भजन गायलं, पण आमचं तर स्व आहे. आम्ही सुरूच केलं. काय चुकला अखेर कोण आलं त्याच्यासाठी. काय म्हणलं त्यांना नारदाना, अरे या तू करायलाच मारायलाच कोणी आलं, कोणी साथी आहे का तुला पापा पुण्याला. गेला घरी. बायको म्हणे मला ठाऊक नाही, मुलं म्हणते मला ठाऊक नाही. पुन्हा आला. देवा म्हणे कोणीच नाही. बस म्हणला इथं. असा हट वारुळचं हड. तसं हे वारुळ आहे. या वारुळामध्ये आत्मा आहे. हे वारुळ फार धुवून काढायचं अशा मनशा कल्पना गर्व अभिमान. आणि वाला कोळ्याचा जसा वाल्मिक झाला, वाला कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. तुमच्या पुढे बसून आहे, तुम्ही देखील होऊ शकता. हे सत्य भारताची संस्कृती. मी जास्त बोलत नाही. नमस्कार.